श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. कालिंदीने ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे गोवर्धन पर्वताच्या जवळ वृंदावनामध्ये कुसुम सरोवर होतं, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपल्या सख्यांबरोबर गोपिकांबरोबर विहार करत असत. तेथे कीर्तन महोत्सव, नाम संकीर्तन आणि भगवंताच्या लीला गायनाचा फार मोठा महोत्सव सुरू झाला. आणि तो महोत्सव सुरू झाला रे झाला. त्या महोत्सवाला उपस्थिती लावण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या समोरच वाढलेल्या गवतातून आणि वेली झुडपातून प्रगट होऊन उद्धव भगवंताचा अत्यंत एकनिष्ठ अनन्य भक्त सर्वांच्या समोर आला. उद्धवाचं शरीर श्यामल वर्णाचं होतं. त्याने सुंदर पितांबर परिधान केला होता. गळ्यामध्ये वनमाळा आणि गुंजांची माळ घातली होती. मुखाने तो गोपी वल्लभांच्या मधुर लीलांचं गायन करत होता. उद्धवाच्या येण्यामुळे त्या संकीर्तनाची शोभा अनेक पटीने वाढली. त्यावेळी आनंद सागरामध्ये डुंबणारे सारे जण सर्व काही विसरून गेले. आणि जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांची मनोरथे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी उद्धवाचं स्वागत केलं आणि उद्धवाची पूजा केली. तेथे जमलेले सारे लोक श्रीकृष्णाच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेले पाहून उद्धवाने सर्वांचा सन्मान केला, सत्कार केला आणि राजा परीक्षिताला आलिंगन देऊन म्हणाला, हे राजा, तू धन्य आहेस. केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीनेच तू पूर्णत्वाला पोहोचला आहेस. श्रीकृष्णाच्या नामसंकीर्तनाच्या या महोत्सवामध्ये तुझं मन सर्वार्थाने बुडून गेलं आहे. श्रीकृष्णांच्या पत्न्यांच्या ठाई तुझी भक्ती आणि वज्रनाभावरचं प्रेम अलौकिक आहे. या श्रीकृष्णांनीच तुला हे वैभव आणि हे दिव्य शरीर प्राप्त करून दिलं आहे. भगवान श्रीकृष्ण हे नित्य परिपूर्ण आहेत आणि या व्रजभूमीमध्ये ते सदैव असतात. हे परीक्षिता, हे जे व्रजस्थान आहे ते श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या ठिकाणी आहे. श्रीकृष्णांचा प्रकाश प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही त्याच्या या स्वरूपाचा बोध होऊ शकत नाही. जीवांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण तत्वाचा जो प्रकाश आहे त्याच्यावर मायेचा पडदा असतो आणि तो पडदा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत जीवांना हा प्रकाश प्राप्त होत नाही. भगवंताचा हा ज्ञान प्रकाश प्राप्त करून घेण्यासाठी दुसरा एक उपाय आहे आणि तो म्हणजे श्रीमद भागवत कथा श्रवण. जेव्हा भक्त भागवत कथा कीर्तन श्रवण करतात तिथे खात्रीने भगवान श्रीकृष्ण उपस्थित असतात. ते गोपींसह विराजमान झालेले असतात. ज्या भाग्यवान लोकांनी या भागवत शास्त्राचं सेवन केलं आहे त्यांनी आपले पिता, माता आणि आपली पत्नी अशा तीनही कुळांचा उद्धार केला असं समजावं. श्रीमद भागवताच्या सेवनामुळे ब्राह्मणांना ज्ञान प्राप्त होते, शत्रूंना बळ प्राप्त होते, वैश्यांना धन प्राप्त होते आणि शूद्रांच्या कामना तृप्त होतात.
स्त्रिया आणि अन्य लोकांच्या सुद्धा सर्व कामना इच्छा श्रीमद भागवतामुळेच पूर्ण होतात. जन्मजन्मांतरीची साधना जेव्हा फळाला येते तेव्हाच त्याला श्रीमद भागवताची प्राप्ती होते. जिथे भागवताचं श्रवण कीर्तन चालतं तिथे भक्तीचा उदय होतो. पूर्वी बृहस्पतींना श्रीमद भागवत मिळालं, त्यांनी ते मला दिलं आणि म्हणून मी श्रीकृष्णांना प्रिय झालो. हे परीक्षिता, बृहस्पतींनी मला एक आख्यायिका सांगितली होती, ती मी तुला सांगतो, ऐक. आपल्या मायेने भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सृष्टी निर्मितीचा संकल्प केला तेव्हा 3 गुणांनी युक्त असणारे ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवता प्रगट झाल्या. त्या त्या गुणांच्या आधारे त्या त्या देवतांना ती कर्मे, उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्याची भगवंताने नेमून दिली. ते अधिकार त्यांना दिले. भगवंताच्या नाभी कमलातून उगम पावलेल्या ब्रह्मदेवाने त्यांची प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणाला, हे भगवंता, आपण मला सृष्टीची उत्पत्ती करण्यास सांगितलं, परंतु हा पापी रजोगुण मला आपली विस्मृती पाडू नये असं काहीतरी माझ्यावर कृपा करा. यावर भगवंत म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तुझे मनोरथ पूर्ण होण्यासाठी तू नेहमी श्रीमद भागवताचा सेवन करत राहा. श्रीमद भागवताचा उपदेश ऐकून ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने श्रीकृष्णांची नित्यप्राप्ती व्हावी म्हणून 7 आवरणे नष्ट करण्यासाठी श्रीमद भागवताचं सप्ताह पारायण केलं. त्यामुळे ब्रह्मदेवाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि भगवंताची स्मृतीसुद्धा त्याला कायमची मिळाली. त्यानंतर भगवान विष्णूंनी सुद्धा भगवंताची प्रार्थना केली. ते म्हणाले, मी आपल्या आज्ञेप्रमाणे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारे प्रजेचे योग्य प्रकारे पालनपोषण करीन, परंतु नाही का, जे लोक मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाहीत त्यांचं पालनपोषण मी कसं करावं हे मला समजत नाही. यावर आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांनी त्यांनासुद्धा श्रीमद भागवताचाच उपदेश श्रवण करा असं सांगितले. आपल्या मनोरथाच्या सिद्धीसाठी श्रीमद भागवताचंच पारायण करा असं ते म्हणाले. त्या उपदेशाने प्रसन्न झालेले भगवान श्री विष्णू लक्ष्मीसह प्रत्येक महिन्यामध्ये भागवताचं पारायण करू लागले. त्यामुळे ते परमार्थाचे आणि जगाचे योग्य रीतीने पालन करू शकले. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी भगवंताची प्रार्थना केली. ते म्हणाले, हे देवाधिदेवा, मला संहार करण्याची शक्ती माझ्या अंगी द्या, परंतु आत्यंतिक प्रलय हा कसा घडवावा हे काही मला समजत नाही आणि हेच माझं दुःख आहे. यावर भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, तुम्ही सुद्धा भागवत कथेचं सेवन करा, म्हणजे तुम्हाला तुमचं हे मनोरथ प्राप्त होईल आणि आत्यंतिक प्रलय करण्याची शक्तीसुद्धा प्राप्त होईल. भगवंताच्या सूचनेप्रमाणे महादेवानी सुद्धा या भागवताचं श्रवण केलं आणि त्यांना ती शक्ती प्राप्त झाली. उद्धव पुढे म्हणू लागला, श्रीमद भागवताच्या या महात्म्यासंबंधीची ही कथा माझे गुरु श्री बृहस्पती यांच्या तोंडून मी ऐकली आणि भागवताचा उपदेश प्राप्त झाल्यामुळे मी आनंदित झालो. श्री विष्णूच्याच पद्धतीने मी सुद्धा दर महिन्याला श्रीमद भागवत कथेचा चांगल्या तऱ्हेने रसास्वाद घेऊ लागलो. तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णांचा प्रियतम सखा बनलो. भगवंतांनी मला व्रजामध्ये आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेमध्ये नियुक्त केले. विरह व्याकुळ असणाऱ्या गोपींमध्ये
वास्तविक नित्य विहार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं भ्रमामुळं वाटणारं दूर दुःख करण्यासाठी त्या गोपींना माझ्या मुखाने श्री भागवताचा संदेश पाठवला. तो संदेश माझ्या बुद्धीनुसार ग्रहण करून मी गोपींना ऐकवला. तो संदेश श्रवण करता क्षणी या साऱ्या गोपी मुक्त झाल्या. याचं रहस्य मी समजू शकलो नाही, परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पाहिला. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवता सुद्धा भागवताचं पारायण करतात आणि भगवंतांना आपल्या धामाकडे परत या अशी प्रार्थना करून जेव्हा ते निघून गेले, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि आपला अवतार संपवणार त्यावेळेला त्यांनी मला आपल्याजवळ बोलवलं. भगवंतांनी श्रीमद भागवताच्या त्या रहस्याचा स्वतःच मला उपदेश केला आणि माझ्या बुद्धीमध्ये तो दृढ केला. त्यांच्याच प्रभावामुळे मी बद्रिकाश्रमामध्ये राहू लागलो आणि तेथे साधना करू लागलो. परंतु तिथे राहून सुद्धा मी इथे व्रजभूमीमध्ये इथल्या लतावेलींमध्ये सुद्धा नित्य निवास करीत असतो. त्याच आधारावर मी येथे नारद कुंडावर नेहमी स्वेच्छेने राहतो. भक्तांना श्रीमद भागवताच्या सेवनामुळेच या श्रीकृष्ण तत्वाचा प्रकाश मिळेल. म्हणून येथे उपस्थित असलेल्या या सर्व भक्तजनांचं मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी स्वतः श्रीमद भागवताचा पाठ करीन. त्याचं हे बोलणं ऐकून परीक्षिताने उद्धवाला प्रणाम करून म्हटलं, हे हरीच्या दासा, आपण येथे श्रीमद भागवताचं कथेचं निरूपण अवश्य करावं आणि माझ्याकडून आपल्याला जे जे काही सहाय्य आवश्यक असेल ती आपण मला आज्ञा करावी. हे ऐकून उद्धव प्रसन्न होऊन म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला आणि ते आपल्या परमधामाला निघून गेले, तेव्हापासून इथे कलियुग सुरू झालं. कली बलवान झाला आणि ज्या वेळेला हे भागवताचं सत्कर्म सुरू होईल तेव्हा तो याच्यामध्ये विघ्न आणण्याचा मोठा प्रयत्न करील. म्हणून हे राजा परीक्षिता, तू दिग्विजय करण्यासाठी जा आणि या कलीला आपल्या ताब्यात ठेव, म्हणजे मी इकडे महिनाभर श्रीमद भागवत कथेचं निरूपण करू शकेन. यावर परीक्षित म्हणाला, आपली आज्ञा अवश्य पालन करीन, परंतु मी जर कलीला माझ्या ताब्यात ठेवण्यासाठी आणि दिग्विजय करण्यासाठी गेलो तर मला भागवताची प्राप्ती कशी व्हावी. हे ऐकून उद्धव पुन्हा त्याला म्हणाला, हे राजन, तुला तर कोणत्याही गोष्टीसाठी किंवा कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण या भागवत शास्त्राचा खरा अधिकारी तूच आहेस. जगातील माणसे प्रापंचिक कामामध्येच घडून गेलेली असल्यामुळे आजपर्यंत तरी अनेक लोकांनी भागवत श्रवणाचे नावसुद्धा घेतलं नाही. या भारतवर्षामध्ये बहुतेक लोक तुझ्याच कृपेने श्रीमद भागवताची प्राप्ती झाल्यामुळे शाश्वत सुख प्राप्त करून घेतील. महर्षी शुकदेव हे साक्षात भगवान श्रीकृष्णांचंच स्वरूप आहेत आणि तेच तुला ही श्रीमद भागवत कथा ऐकवतील, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हे राजन, त्या कथेच्या श्रवणाने तू व्रजेश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांचं नित्यधाम प्राप्त करून घेशील आणि त्यानंतरच या पृथ्वीवर श्रीमद भागवत कथेचा प्रसार होईल आणि त्याचा प्रचार होईल. हे राजेंद्रा, आता मात्र तू कलीला आपल्या बंधनामध्ये ठेवावंस. उद्धवाने असे सांगितल्यावर
राजा परीक्षिताने त्याला नमस्कार केला, त्याला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि तो दिग्विजय करण्यासाठी निघून गेला. इकडे व्रजाने सुद्धा आपला पुत्र प्रतिबाहू याला मथुरेच्या राज्यावर बसवलं आणि आपल्या मातांच्या सह तो श्रीमद भागवत ऐकण्याच्या इच्छेने वृंदावनामध्ये आला. उद्धवाने वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वता शेजारी 1 महिनाभर श्रीमद भागवत कथेचं रसपान सर्वांना करवलं. त्या रसाचा आस्वाद घेतेवेळी प्रेमी श्रोत्यांच्या दृष्टीसमोर सगळीकडे भगवंताची सच्चिदानंदमय स्वरूप लीला प्रगट झाली आणि सर्वांनाच या श्रीकृष्णचंद्रांचा साक्षात्कार झाला. त्यावेळी सर्व लोकांनी स्वतःला भगवंताच्या स्वरूपातच आपण असल्याचे पाहिले. वज्रनाभाने आपल्याला श्रीकृष्णांच्या उजव्या चरणकमलाच्या ठिकाणी असलेले पाहिले आणि त्यांच्या विरह शोकातून मुक्त होऊन तो त्या ठिकाणी अत्यंत शोभून दिसू लागला. वज्रनाभाच्या रोहिणी इत्यादी मातासुद्धा रास रजनीमध्ये प्रकाशित होत असलेल्या श्रीकृष्णरूपी चंद्राच्या विग्रहामध्ये स्वतःला प्रभूच्या स्वरूपामध्ये स्थिर झाल्याचे पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. आपल्या प्राणप्रियाच्या विरह वेदनेपासून त्या मुक्त झाल्या आणि त्या भगवान श्रीकृष्णाच्या परमधामामध्ये गेल्या. जे इतर श्रोते उपस्थित होते ते सुद्धा भगवंताच्या अंतरंग लीलेमध्ये सामील झाले आणि या जगातून तात्काळ अंतर्धान पावले. गोपाल कृष्ण भगवान की जय.